समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक डी.एल. वाघमारे आपले स्वागत करतो. आज आपण गांधी चौक पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत की जेणेकरून अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि आपली जबाबदारी पाडत असताना अनेक गुन्हे उघडकीस आणण्याचं काम ह्या गांधी चौक पोलीस स्टेशनच्या जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या गुन्हेगारावर आळा बसवलेला आहे आणि गांधी चौक पोलीस स्टेशनला एक पिक्चर मध्ये ज्या पद्धतीनं शिंगमची भूमिका बजावली होती त्याच पद्धतीनं आज आपल्या गांधी चौकामध्ये शिंगमची भूमिका बजावताना आज पोलीस निरीक्षक रिजित वाड साहेब आहेत आणि रिजित वाड साहेबांनी ह्या जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकावर ज्या ज्या पद्धतीनं चोरी होती ते शक्यतो उघडकीस येण्याला खूप कालावधी लागतो, पण आज रिजित वाड साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं शोध घेऊन ते उघडकीस आणलं. साहेब, पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो. साहेब, आता सध्या जी महिलाची जी चोरी होती त्या संदर्भात कशा पद्धतीनं तुम्ही उघडकीस आणलं? दिनांक 9/6/26 रोजी रात्रीच्या दरम्यान 10च्या आसपास तक्रारदारनामे स्वाती धुळे हे त्यांच्या आईला बसस्थानकावर सोडण्यासाठी आल्या होत्या. तर त्यांच्या आईनी जे त्यांच्या जवळील जे काही दागिने आहेत त्या मुलीकडे दिले होते. त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवल्याच्या नंतर त्यांना थोड्या वेळानंतर समजून आले की आपल्या पर्समधील दागिने नाही आहेत व ते चोरीला गेले आहेत. त्यांनी तात्काळ पोलिसांना सदरची माहिती दिल्यावरून आम्ही बसस्थानक येथे ASI कांदे हे ड्युटीवर असलेले यांना सर्व CCTV कॅमेरे व इतर बाबी तपासण्याबाबत सूचना केल्या. त्यावरून त्यांनी याबाबत सर्व माहिती संकलन करून ती महिला CCTV मध्ये असल्याचे दिसून आल्याने त्यावरून ती महिला ज्या बसमध्ये प्रवास करत होती वगैरे हे आम्ही सर्व पोलिसांच्या मदतीने त्या महिलेस ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याकडे चोरीचे दागिने मिळून आले होते. त्यावरून पोलीस स्टेशन गांधी चौक येथे 403/26 कलम 303(2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर महिलेचे नाव अर्चना भोसले असून तिला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली व तिने चोरलेले 10 ग्राम सोन्याचे दागिने तिच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे व तिच्याकडून पोलीस तपासामध्ये अधिक तपास केले असता तिने पोलीस स्टेशन गांधी चौक येथील CR नंबर 42/26 कलम 303 BNS हा सुद्धा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. सध्या ती आरोपी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे गुन्हा नंबर 42/26 कलम 303 BNS मध्ये PCR मध्ये आहे. तिच्याकडे अधिक तपास चालू आहे. खरोखरच जे अजून तिला ज्या पद्धतीनं गुन्हे आहेत ते गुन्हे तर उघडकीस येतीलच, पण अजून एक साहेब की आपण मोबाईलच्या संदर्भामध्ये खूप क्विक ॲक्शन झालेली आहे आणि 10 लोकांना 10 मोबाईल परत मिळालेले आहेत. कशा पद्धतीनं तपास केला? आपण जे नागरिकांचे मोबाईल गहाळ होतात, हरवतात, बाजारपेठमध्ये आल्याच्या नंतर ते पोलीस स्टेशनला येऊन गहाळ नोंद करतात. तसेच आपल्याकडे CEIR पोर्टल आहे, त्यावर त्यांनी त्यांचे अपडेट भरल्याच्या नंतर मोबाईल चालू झाल्याच्या नंतर तो ट्रेस होतो. ते ट्रेस झाल्याच्या नंतर आपण पोलीस टीमच्या मार्फतीने नमूद मोबाईल हे आपण हस्तगत करून आपलं जे काही मोबाईल धारक आहेत त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून आपण त्यांचे मोबाईल त्यांना परत देत असतो. आताच काल परवा आम्ही 10 मोबाईल त्यांना परत दिलेले आहेत. बरेच जे नोंदी झालेले आहेत त्याच्यात ट्रेस झालेले मोबाईल आम्ही हस्तगत करून त्यांना परत देण्याची मोहीम या ठिकाणी चालू आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली. खरोखरच साहेब, चोरांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना तुम्ही कशा पद्धतीनं आवाहन करचाल की जेणेकरून पोलिसांना सुद्धा ते सोपं जाईल की पोलिसांना जर संपर्क करायचा असेल तर त्या लोकांनी कशा पद्धतीनं तुमच्याशी संपर्क केला पाहिजे आणि चोरांपासून सावध राहण्यासाठी स्वतः कसं सुरक्षित राहिलं पाहिजे हे थोडं नागरिकांसाठी आपण बोला. आपण चोरांपासून सावध राहण्याकरिता जेव्हा आपण बाहेरगावी जात असतो तेव्हा आपल्या घरांना CCTV असणे गरजेचं आहे. लगेच आपले लॉक वगैरे हे व्यवस्थित बंद करणे गरजेचे आहे. घराचा लाईट
चालू ठेवणे, या पद्धतीनं आपण चोरांपासून बचाव करू शकतो. तसेच आपले दागदागिने जे आहेत ते आपण लॉकरमध्ये पण ठेवू शकता घरी न ठेवता. आणि जेव्हा आपण बँकेत रक्कम जमा करण्याकरिता किंवा बँकेतून आपण रक्कम काढत असतो, तर तेव्हा कोणी अज्ञात व्यक्ती आपल्यावर पाळत ठेवत आहे का याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपण जी रक्कम काढतो आणि जमा करायला जात असतो त्यावेळी ती सुरक्षितपणे आपण ती जवळ बाळगली पाहिजे. बरेच जण डिक्कीमध्ये ठेवतात व गाडी पार्क करून दुसरीकडे जातात. त्यावेळी चोर हे डुप्लिकेट चाबीने किंवा डिक्कीला लॉक नसते त्यावेळी डिक्कीतले पैसे काढून घेतात. तर असे न करता आपण व्यवस्थित पैसे घेऊन सरळ बँकेत जाणे व बँकेतून पैसे घेतल्यावर व्यवहाराच्या ठिकाणी जाणे गरजेचं असते. तसेच आपण बसमध्ये प्रवास करत असताना जे पर्स आहे ती त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. परत आपले जवळील जे शरीरावरील दागदागिने आहेत त्याकडे आपलं बसमध्ये चढताना उतरताना आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर हे होते गांधी चौक पोलीस स्टेशनचे सुनील रिजितवाड PI साहेब आणि पोलीस निरीक्षक या पदाला साजेल असं त्यांनी काम ह्या ठिकाणी तर आतापर्यंत केलेलं आहे. यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम होईल आणि जे त्यांनी आता सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जनतेला आवाहन केलेलं आहे त्याचं पालनही जनता करेल. मी ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.